पांडुरंग हरी वासुदेव हरी. माऊली, एकदा का तुम्ही पांडुरंगमय झाला की मग गंजलेल्या आयुष्याचंही सोनं होतं, कारण तुम्हाला भगवंताचा, संतांचा परिसस्पर्श लाभलेला असतो. नमस्कार, मी प्रियंका. सोल स्पिरिच्युअलच्या संत मेळा या विशेष सत्रामध्ये आपलं सगळ्यांचं मनस्वी स्वागत. तुम्हाला नाथ महाराजांची एक गंमत सांगते बरं का. नाथांना बालपणापासूनच भगवत भक्तीचं प्रचंड वेड. वयाच्या 12व्या वर्षी नाथांनी दत्तभक्त जनार्दन स्वामींना सद्गुरू मानून मनोभावे सेवा सुरू केली आणि मग भगवंताची सेवा करायला ते पैठणला आले. नाथांची भक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण 36 वर्षे श्रीखंड, केशव आणि विठ्ठल नावाने नाथांच्या घरी राबले. भगवान दत्तात्रयांनी नाथांच्या द्वारी द्वारपाल म्हणून काम केलं. तर एकदा काय झालं, पैठणला एक सावकार राहत होता. त्याच्याजवळ एक परीस होता. सावकार तो परीस जीवा पलीकडे जपायचा. एकदा त्या सावकाराला तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा झाली, पण यात्रेमध्ये परीस सुरक्षित राहणार नाही असं सावकाराला वाटलं आणि त्या सावकारांना ठरवलं तो परीस आपण नाथांकडे ठेवायचा. तर नाथ देवांची पूजा करत होते. नाथांनी तो परीस घेतला आणि देव्हाऱ्याखाली ठेवून दिला. यात्रा संपल्यावर तो सावकार परीस घेण्यासाठी नाथांकडे आला आणि त्याने तो परीस मागितला. तर नाथांना तो परीस काही सापडेना. कदाचित निर्माल्यासोबत तो परीस गोदावरीत अर्पण झाला असावा असं नाथांनी म्हटलं आणि तो सावकार नाथांना भलतं सलतं बोलू लागला. नाथ त्या सावकाराला गोदावरी नदीवर घेऊन गेले आणि तळात हात घालून ओंजळभर दगड उचलले आणि म्हणाले, तुझा परीस यातून निवडून घे. त्या सावकारानं लोखंडाचा गोळा काढला आणि प्रत्येक दगडाला लावून बघितला आणि त्याला स्पर्श होताच त्याचं सोनं होऊ लागलं. नाथांनी त्यातला एक दगड त्याला दिला आणि बाकीचे सगळे दगड नदीत टाकून दिले. परीसाचा स्पर्श होताच लोखंडाचं सोनं व्हायचं, पण नाथांच्या स्पर्शानं दगडाचंच परीस झालं. संतांच्या स्पर्शानं दगडाचं परीस होतं, मग आपण तर माणूस आहोत. माऊली, सूर्योपासक संत भानुदास यांचे नातू असलेले संत एकनाथ यांचा जन्म 1533 मध्ये पैठणला झाला. दत्त उपासक सद्गुरू जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु होते. बये दार उघड असं म्हणत नाथांनी अभंग रचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साह्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संत कवी, पंत कवी आणि तंत कवी होते. आपल्या साहित्यानं जनतेचं रंजन आणि प्रबोधन केलं. एकनाथ महाराजांची ग्रंथ संपदा विपुल आहे. त्यामध्ये टीका ग्रंथ, आख्यान, काव्य, आध्यात्मिक प्रकरण याबरोबरच अभंग, गवळणी, भारुडांचाही समावेश आहे. चतुश्लोकी भागवत तसंच एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण ही त्यांची ग्रंथसंपदा. एकनाथी भागवत हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण 1367 श्लोक आहेत, पण त्यावर भाष्य म्हणून 1810 ओव्या संत एकनाथांनी लिहिल्यात. व्यासांनी रचलेलं मूळ भागवत 12 स्कंदांचं आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे 40,000 ओव्या आहेत. रुक्मिणी स्वयंवराने तर आख्यानक काव्याचा नवा प्रवाहच मराठीत रूढ केला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते, दत्तभक्त होते, देवी भक्त होते, पण जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. भावार्थ रामायण ही त्यांची अखेरची रचना. वाल्मिकी रामायण, अध्यात्म रामायण, क्रौंच रामायण, आनंद रामायण, योग वशिष्ठ या सर्व ग्रंथांच्या आधारे ही रचना केलेली आहे. एकनाथांचं वाङ्मयीन, सांप्रदायिक आणि सांस्कृतिक कर्तृत्व त्यांच्या सर्व समावेशक व्यक्तिमत्वाचं निर्देशक आहे. प्रपंच आणि परमार्थ तसंच संतत्व आणि समाज उद्धार यांची यशस्वी सांगड आपल्या जीवनात त्यांनी घातली. जन्मजात स्वभावाबरोबरच तत्कालीन परिस्थितीनेही एकनाथांचं व्यक्तिमत्व घडवलं. फाल्गुन वद्य षष्टी शके 1521, 26 फेब्रुवारी 1599 ला संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य हा दिवस एकनाथ षष्टी म्हणून ओळखला जातो. माऊली, 13व्या शतकातील ज्ञानेश्वर माऊलींपासून 17व्या शतकातील निळोबा महाराजांपर्यंत सगळ्या संतांनी खूप सुंदर अभंगांची रचना केली आहे. यातलं कुणाचे अभंग कुठले हे ओळखायचं झालं तर बऱ्याचदा सोपंही जातं. तुका म्हणे असेल तर आपले जगद्गुरू तुकाराम महाराज, चोखा म्हणे म्हणजे संत चोखा मेळा, नामा म्हणे म्हणजे संत नामदेव महाराज. पण एका जनार्दनी असं जर अभंगात येत असेल तर तो अभंग कुणाचा आहे माहिती आहे का? जनार्दन स्वामींचा नाही,
श्री दत्तात्रयांचे शिष्य असलेले जनार्दन स्वामींचे 3 शिष्य होते. एका जनार्दन, जनी जनार्दन आणि रामा जनार्दन. यातले एका जनार्दन म्हणजे आपले संत एकनाथ महाराज. असे हे थोर संत एकनाथ महाराज ज्ञान, भक्ती आणि मानवतेचे मूर्तिमंत प्रतीक. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.